Hello students, welcome to my class. Today we are going to learn degree of comparison. डिग्री म्हणजे विशेषणाचा तरतमभाव. तर तीन प्रकारच्या डिग्रीज आहे. समानता दर्शवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्री वापरतो, तुलना करण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो, आणि सर्वश्रेष्ठ किंवा उच्च स्थिती दर्शवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. तीन डिग्रीज आहे. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे समानता दर्शवण्यासाठी विशेष दोन व्यक्ती दोन वस्तू मधील समानता दर्शवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. दोन वस्तू दोन व्यक्तीमधील तुलना करण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. आणि सर्वात श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थिती दर्शवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. आता विशेषणामध्ये फॉर एक्झाम्पल बघू आपण. पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल बघूया. रूपा इज ॲज क्लेवर ॲज सीता. रूपा इज ॲज क्लेवर ॲज सीता. याच्यात क्लेवर हे काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहेत, आणि ॲजचा वापर केला आहे आपण. रूपा इज ॲज क्लेवर ॲज सीता या वाक्याचा अर्थ आहे की रूपा ही सीता इतकीच हुशार आहेत. म्हणजे दोघींमधील गुण समान आहेत, दोघींमध्येच हुशारी सारखी आहेत. म्हणजे दोघींमध्ये काय दाखवली, समानता दाखवली. आता दुसरं एक्झाम्पल बघू आपण. डिग्री म्हणजे चेंज द डिग्री म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलतात वाक्यात बदल करणे. आता आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य बघायचं आहे. तुलना करण्यासाठी हेच वाक्य तुलना करण्यासाठी आपण घेऊ. रूपा इज ॲज क्लेवर ॲज सीता. आता या दोघींमध्ये समानता दाखवली आणि हे आपल्याला तुलनात्मक दाखवायचं आहे. तर तुलना करताना सीता इज नॉट क्लेवरर दॅन रूपा. सीता इज नॉट क्लेवरर दॅन रूपा म्हणजे सीता ही रूपापेक्षा हुशार नाही. सीता रूपापेक्षा हुशार नाही आहेत, म्हणजेच रूपा आणि सीता सारख्याच हुशार आहेत. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर आपण सर्वश्रेष्ठ म्हणजे वर्गात सर्वात हुशार आहेत, सर्वात उंच आहेत, सर्वात श्रीमंत आहेत, म्हणजे सर्वश्रेष्ठत्व दाखविण्यासाठी आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. त्याचं एक्झाम्पल बघू आपण. योगिता इज द क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. बघा या वाक्यामध्ये योगिता इज द क्लेवरेस्ट गर्ल, द वापरला इथं आणि क्लेवरला EST लावला आहे. क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. योगिता वर्गात सर्वात हुशार मुलगी आहेत. म्हणजे खूप साऱ्या मुली आहेत, त्यात ती सर्वात हुशार आहे. म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये समानता दाखवली, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोघींमधील तुलना केली, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सर्वश्रेष्ठ दाखविलं म्हणजेच सर्वात हुशार दाखवली. म्हणजे सर्वश्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. तर यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचे विशेषण आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे विशेषण आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे विशेषण जर आपल्याला त्याचे माहीत असतील तर आपल्याला हे वाक्य बनवणं अजून सोपं जातं. तर आपण लेट्स सी पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे आपण एक्झाम्पल बघूया. तर
विशेषणाची तुलनात्मक रूपे बघूया. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण स्मॉल हे विशेषण घेतलं तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचा होतो स्मॉलर. स्मॉल म्हणजे लहान, स्मॉलर म्हणजे त्यापेक्षा लहान, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणतो स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान. म्हणजे इथं स्मॉल ते इथं काय केलं आपण ER लावला आणि इथं EST लागला. EST स्मॉलेस्ट सर्वात लहान. त्यानंतर टॉल. टॉल म्हणजे उंच. टॉल ER लागला, टॉलर त्यापेक्षा उंच, आणि टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच, इथं EST लागला. ॲबल शक्य असणे, ॲबलर, आणि ॲबलेस्ट. ग्रेट, ग्रेटर, आणि ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट. आता काही विशेषणं अशी असतात की त्याचा हॉट, हॉटर, हॉटेस्ट. इथं डबल टी झाला कारण शेवटी व्यंजन आहे, त्या अगोदर स्वर आहे, आणि म्हणून तिथं प्रत्यय लावताना डबल टी झाला आणि ER प्रत्यय लागला. बिग, बिगर, बिगेस्ट. काही विशेषणांच्या शेवटी जर वाय असेल तर त्याचा कंपॅरेटिव्ह करताना वायचा आय होतो आणि त्याला ER प्रत्यय लागतो, आणि सुपरलेटिव्हमध्ये पण आय होतो आणि त्याला EST प्रत्यय लागतो. इझी, इझियर, हॅपी, हॅपियर, आणि हॅपीएस्ट, हॅपीएस्ट. आता काही जे ॲडजेक्टिव्ह आहेत त्याला ER आणि EST लागत नाहीत, तर त्याला ER ऐवजी मोर लागतो आणि तिकडं मोस्ट लागतो. असे बघू आपण. इंटेलिजंट याला ER लागत नाही म्हणून मोर इंटेलिजंट, आणि याला EST लागत नाही म्हणून मोस्ट इंटेलिजंट. असे अनेक विशेषणं आहेत. इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. आपण एक एक दोन दोन उदाहरणं देणारे फक्त मी तुम्हाला. त्यानंतर काही विशेषणं अशी आहे की त्याला मोरही लागत नाही, ERही लागत नाही, EST लागत नाहीत, तर त्यात पूर्णपणे काय असतात, वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल गुड हे जे विशेषण आहे तर गुडचा इकडं कंपॅरेटिव्हमध्ये होतो बेटर, गुड, बेटर, आणि सुपरलेटिव्हमध्ये होतो बेस. वेल, वेलचाही काय होतो, वेल जर असेल वेल, बेटर, बेस. बॅड, वर्स, आणि वर्स्ट, WRST, वर्स्ट. बॅड म्हणजे वाईट, वर्स्ट त्यापेक्षा वाईट, आणि वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट. मेनी, मोर, आणि मच. मेनी असेल तर इकडं मोर होतो, तिकडं मच होतो. मच नाही, मोस्ट. मोस्ट, मेनी आणि मच. मेनी आणि मच असेल तर इकडं मोर आणि मोस्ट होतो. म्हणजेच हे विशेषणांची रूपे जर तुम्ही ध्यानात ठेवली तर चेंज द डिग्री करताना कुठलीही अडचण आपल्याला येणार नाहीत. चेंज द डिग्री करताना ते सोपं जाईल. लेट्स सी द एक्झाम्पल. आता आपण पॉझिटिव्हची
कंपॅरेटिव्ह करणे. पॉझिटिव्ह डिग्री दिली असता त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करणे. याची एक्झाम्पल बघणार आहोत. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करता येते आणि कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करता येते आणि सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करता येते. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी काय केलं जातं, पॉझिटिव्हचं एक्झाम्पल दिलं जातं आणि त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करा म्हटलं जातं किंवा डायरेक्ट चेंज द डिग्री म्हटलं जातं. मग ही पॉझिटिव्हची तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री करू शकतात किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर एक्झाम्पल दिलं तर चेंज द डिग्री देता. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह करू शकता किंवा कंपॅरेटिव्ह करू शकता. तर असं एक्झाम्पल बघूया आपण. राहुल इज as tall as Ram. राहुल इज ॲज टॉल ॲज राम. वाक्य बघितलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे ही वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे. आता याच्यामध्ये ॲज आहे आणि इथं विशेषणाचं मूळ रूप आहे म्हणजे हा काय आहेत पॉझिटिव्ह डिग्री. ही काय आहेत पॉझिटिव्ह डिग्री आहेत. जर आता पॉझिटिव्ह डिग्री असेल म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीला आपण शॉर्टकटमध्ये PD म्हणूया. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्रीची आपल्याला काय करायची आता CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना काय करायचं बघा. राहुल इज ॲज टॉल ॲज राम म्हणजे राहुल हा राम इतकाच उंच आहे. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करताना किंवा कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करताना अर्थ न बदलता वाक्याची रचना बदलायची आहे. फक्त अर्थ तोच ठेवायचा आहे, वाक्याची रचना बदलायची. राहुल इज ॲज टॉल ॲज राम म्हणजे राहुल राम इतकाच उंच आहे आणि आता त्याची आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. तर ॲज नंतर येणारा शब्द प्रथम लिहायचा. ॲज नंतर येणारा कर्ता म्हणून घ्यायचा. ॲज नंतर येणारा शब्द कर्ता म्हणून घ्यायचा राम. त्याच्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं. टू बीचं रूप इज आहे आणि वाक्य होकारार्थी आहेत म्हणून इथं काय करायचं नकारार्थी करायचं. राम इज नॉट. त्याच्यानंतर इथं टॉल आहे आणि याचं काय करायचं आहे कंपॅरेटिव्हचं रूप घ्यायचं आहे. मग टॉलचा काय होईल टॉलर. टॉलर. त्यानंतर द्यांची रचना करायची आहे विशेषणानंतर. राम इज नॉट टॉलर दॅन आणि ह्या पॉझिटिव्हच्या वाक्यातील कर्ता घ्यायचा आहे राहुल. राम इज नॉट टॉलर दॅन राहुल म्हणजे राम हा राहुल इतका उंच नाही. दोघांचाही अर्थ सेम आहे. बघा सोपी पद्धती ध्यानात ठेवायची. पॉझिटिव्ह डिग्रीचा कंपॅरेटिव्ह करताना ॲज नंतर येणारा शब्द कर्ता म्हणून घ्यायचा. राम घेतला आपण इथं. त्यानंतर ह्या वाक्यातील जे ॲक्झिलरी व्हर्ब असेल आणि याच्या इथं ॲज आहे पण इथं अनेक वचनी असते तर आर आला असता पण इथं राम हा एक वचनी म्हणून इज आला. आणि आता जर आपण असंच घेतलं असतं की राम इज टॉलर दॅन राहुल तर राम हा राहुलपेक्षा उंच आहे असा अर्थ झाला असता. पण राहुल आणि राम जर सारखाच उंच आहे तर वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाही म्हणून इथं काय वापरला आपण नॉट वापरला आणि टॉलचं विशेष हे कंपॅरेटिव्ह रूप वापरलं. त्याला ER लावला टॉलर दॅन राहुल. दुसरं सेंटेन्स घेऊया आपण. रूपा इज ॲज ब्युटिफुल ॲज सीता. रूपा इज ॲज ब्युटिफुल ॲज सीता. आता हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहेत कारण याच्यामध्ये ॲज आहे. आता आपल्याला बनवायची त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्री बनवताना ॲज नंतर येणारा शब्द कर्ता म्हणून घ्यायचा. सीता. ॲक्झिलरी व्हर्ब इज आहे. सीता इज. आता इथं नॉट नाही आहेत म्हणजे इथं नॉट लिहायचा. सीता इज नॉट. आता इथं ब्युटिफुल आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे विशेषणाला आपण ER लावतो. ER लागत नसेल तर मोर वापरतो कारण ब्युटिफुलच्या अगोदर काय येतो मोर येतो. ब्युटिफुलर होत नाही म्हणून
सीता इज नॉट मोर ब्युटिफुल, त्याच्यानंतर द्यांची रचना करतो, विशेषणानंतर द्यान लिहितो आपण हे कंपॅरेटिव्हच्या वापरीत. देन रूपा, फुल स्टॉप. सीता इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन रूपा, म्हणजे रूपा इज ॲज ब्युटिफुल ॲज सीता. रूपा ही सीतासारखी सुंदर आहेत आणि सीता इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन रूपा, म्हणजेच सीता ही रूपापेक्षा सुंदर नाहीत. सीता ही रूपापेक्षा सुंदर नाही म्हणजे दोघी सारख्याच सुंदर आहेत. मुंबई पुणे is not as big as मुंबई. पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. आता ही पॉझिटिव्ह डिग्री आहेत. पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. आपल्याला करायची याची कंपॅरेटिव्ह डिग्री. पुणे मुंबई इतके मोठे नाहीत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ॲज नंतरचा शब्द प्रथम लिहायचा आहे. मुंबई इज, आता इथं नॉट आहे म्हणून इथं नॉट लिहायचं नाही. मुंबई इज, आता ॲज आहे तर इथं काय येईल, इथं काय येईल, ॲज आहे आणि इथं बिग हे विशेषण आहे. मुंबई इज बिगर दॅन पुणे. म्हणजेच ॲज नंतरचा शब्द घेतला पण मुंबई इज घेतला, इथं नॉट आहे म्हणून घेतला नाहीत. आणि बिगचा कंपॅरिझनचं रूप घेतलं, कंपॅरेटिव्हचं रूप घेतलं बिगर, त्याच्यानंतर द्यांची रचना केली आणि पुणे. मुंबई इज बिगर दॅन पुणे. मुंबई पुण्यापेक्षा मोठी आहेत. मुंबई पुण्यापेक्षा मोठी आहेत म्हणजेच पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. पुणे मुंबई इतकं मोठं नाहीत. पुणे मुंबई इतकं मोठा नाहीत म्हणजेच मुंबई पुण्यापेक्षा मोठी आहेत. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. नो अदर स्टोन्स इज ॲज चीप ॲज डायमंड. पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य. पॉझिटिव्ह डिग्री कशावरून ओळखली, इथं ॲज आहेत. नो अदर स्टोन्स इज ॲज चीप ॲज डायमंड म्हणजेच कोणताही दगड डायमंड इतका महाग नाही. नो अदर स्टोन्स इज ॲज चीप ॲज डायमंड. तर यामध्ये नो अदर दिलेला आहे तिथं. आता तर कंपॅरेटिव्ह करताना ॲज नंतरचा शब्द प्रथम घ्यायचा आहे. डायमंड त्याच्यानंतर इथं टू बीचं रूप घ्यायचं. डायमंड इज, आता इथं ॲडजेक्टिव्ह घ्यायचा. ॲडजेक्टिव्ह चीप आहे, चीपर ER लागलेला. त्याच्यानंतर द्यांची रचना करायची. डायमंड इज चीपर दॅन, आता इथं नो अदर आहे म्हणून इथे घ्यायचा एनी अदर. एनी अदर स्टोन्स. एनी अदर स्टोन्स. डायमंड इज चीपर दॅन एनी अदर स्टोन्स. डायमंड हा कोणत्याही स्टोन्सपेक्षा महाग आहे म्हणजेच कोणताही स्टोन डायमंड इतका महाग नाही. नो अदर स्टोन्स इज ॲज चीप ॲज डायमंड म्हणजे कोणताही स्टोन डायमंड इतका महाग नाही आहेत म्हणजे डायमंड हा इतर स्टोनपेक्षा, इतर दगडांपेक्षा महाग आहेत. दोघांचा अर्थ एकच आहेत. फक्त आपण काय केलं, जर वाक्यात नो अदर असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये ॲज नंतर येणारा शब्द कर्ता म्हणून घ्यायचा. डायमंड घेतला, त्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं, इज घेतला, त्यानंतर याच्यातला ॲडजेक्टिव्ह शोधायचा. ॲडजेक्टिव्हला ER लावायचा. इथे ॲडजेक्टिव्ह घेतला चीपर म्हणजे ॲजऐवजी घेतला ॲडजेक्टिव्ह घेतला आणि त्यानंतर त्याच्यापुढे द्यांची रचना करायची आणि इथं नो अदर ऐवजी एनी अदर घ्यायचा आणि पुढील कर्ता म्हणजे इथला जो कर्ता आहे स्टोन्स हा
तिथं घ्यायचा नो अदरच्या पुढचा शब्द. आता नो अदर स्टुडंट्स इन द क्लास इज ॲज ब्रेव ॲज अ राम. पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. क्लासमधला कोणताही मुलगा राम इतका शूर नाही. नो इथं नकारदर्श होतो. कोणताही मुलगा राम इतका शूर नाही. तर त्याची आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. तर कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना ध्यानात ठेवायचं की ॲज नंतर येणारा ह्या ॲज नंतर येणारा शब्द काय करायचा आहे, प्रथम लिहायचा आहे. ॲज नंतर राम शब्द आहेत. राम, त्याच्यानंतर टू बीचं रूप इज आहे. राम इज. त्यानंतर या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह शोधायचा. ॲडजेक्टिव्ह ब्रेव आहे आणि कम्पॅरेटिव्ह करताना त्याचं कम्पॅरेटिव्ह रूप लिहायचं आहे ब्रेवर. ER लावायचं आहे त्याला ब्रेवर. त्याच्यानंतर दॅनची रचना करायची आहे. दॅन THAN दॅन लिहायचा. राम इज ब्रेवर दॅन. आता इथं नो अदर आहे तर याच्याऐवजी इथं काय घ्यायचा, एनी अदर स्टुडंट्स. आता इथं अनेक आहेत विद्यार्थी. एनी अदर ऐवजी काय घ्यायचा, मेनी अदर घ्यायचा. कारण विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना राम इज ब्रेवरर दॅन मेनी अदर स्टुडंट इन द क्लास. राम इज ब्रेवरर दॅन मेनी अदर स्टुडंट्स इन द क्लास. आता इथं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. नो अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट इज ॲज बिग ॲज द एलिफंट. म्हणजे जंगलातील कोणताही प्राणी हत्ती इतका मोठा नाही. म्हणजेच हत्ती हा जंगलातील प्राण्यांपेक्षा मोठा आहेत. म्हणून ॲज नंतर येणारा शब्द आहेत ॲज बिग ॲज द एलिफंट. म्हणजे द एलिफंट. ॲक्झिलरी वर्ब आहे इज. द एलिफंट इज. त्याच्या पुढचा शब्द बघायचा इज नंतर बिग. ॲज काढून टाकायचं आहे. त्या बिगचं काय करायचं आहे आपल्याला, इथं बिगर घ्यायचं आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं रूप घ्यायचं आहे बिगर. त्याच्यानंतर दॅनची रचना करायची. म्हणजे ॲज आणि विशेषणाऐवजी काय घेतलं आपण, बिगर दॅन. आता इथं नो अदर, इथं काय घ्यायचं आहे, एनी अदर. एनी अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. बघा तिथं काय घेतला, ॲज नंतर येणारा शब्द द एलिफंट घेतला. टू बीचं रूप इथं इज आहे हे घेतलं. आणि त्यानंतर ॲज ऐवजी काय घेतला, इथं विशेषणाला ER लावला. ॲज काढून टाकला. त्याच्यापुढे दॅन घेतला. आणि तिथं इकडे आलो, इथं नो अदर आहे त्याच्याऐवजी एनी अदर घेतला. त्याच्यापुढील शब्द तसेच लिहिले. एनी अदर ऐवजी नो अदर ऐवजी एनी अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. लेट्स सी. पॉझिटिव्हचे कम्पॅरेटिव्ह करतानाचे नियम ध्यानात ठेवायचे आहेत. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये ॲज नंतर येणारा जो शब्द असतो तो नाम म्हणून कर्ता म्हणून कम्पॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये लिहायचा. त्यानंतर टू बीचे रूप लिहायचे किंवा क्रियापद असेल तर क्रियापद लिहायचे. नकारार्थी वाक्य असेल म्हणजे नॉट असेल तर कम्पॅरेटिव्हचं वाक्य करताना ते होकारार्थी करायचं आणि होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं. म्हणजे जर नो अदर असेल तर एनी अदर करायचा किंवा नॉट असेल तर खालच्या वाक्यात नॉट लिहायचा नाही. यानंतर विशेषणाला ER लावायचा किंवा विशेषणाला ER लागत नसेल तर मोर लावायचा. त्यानंतर विशेषणानंतर दॅन शब्द वापरायचा. दॅन शब्द लिहून त्या प्रथमचा जो कर्ता आहे तो लिहायचा. आणि जर पॉझिटिव्हच्या वाक्यात नो अदर असेल तर त्याचा एनी अदर किंवा मेनी अदर करायचा. जसं आपण याच्या वाक्यामध्ये एनी अदर केला आणि स्टुडंटच्या याच्यामध्ये मेनी अदर केला. ओके. कम्पॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करणे. बघा पॉझिटिव्हची कम्पॅरेटिव्ह करणे हे जर आपल्या लक्षात आले असेल तर कम्पॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करणे सोपं आहे. एक्झाम्पल बघा, मुंबई इज फेमस दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. एक्झाम्पल आहे मुंबई इज फेमस दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. म्हणजेच ज्या काही इंडियामध्ये ज्या शहरं आहेत त्या शहरांमध्ये मुंबई ही प्रसिद्ध शहर आहेत. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे,
इथं कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह डिग्री करायची आहेत. मग एनी ऑदर द्यानंतर येणारा जो शब्द आहे एनी ऑदर सिटी इन इंडिया, तर द्यानंतर येणारा शब्द आहे तर तिथं एनी ऑदर असेल तर पॉझिटिव्ह करताना नो ऑदर लिहायचा. द्यानंतर येणाऱ्यापासून सुरू करायचं. द्यानंतर एनी ऑदर आहे म्हणून इथं काय करायचं नो ऑदर लिहायचा. त्यापुढे शब्द नो ऑदर सिटी इन इंडिया, नो अदर सिटी इन इंडिया. त्यानंतर टू बीचं रूप लिहायचं. नो अदर सिटी इन इंडिया इज. आता इथं फेमस आहे मग इथं मोर शब्द राहायला लिहायचा आपला. मुंबई इज मोर फेमस. मुंबई इज मोर फेमस. मोर फेमस. मुंबई इज मोर फेमस दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. नो अदर सिटी इन इंडिया इज. आता इथं ॲज वापरायचं आहे. ॲज मोर हे ॲज फेमस ॲज मुंबई. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज फेमस ॲज मुंबई. म्हणजेच कोणतंही शहर, भारतातील कोणतंही शहर मुंबई इतकं प्रसिद्ध नाहीत. म्हणजे काय केलं आपण द्यानंतर येणारा एनी ऑदर त्याच्याऐवजी नो ऑदर लिहिला. त्याच्या पुढचे शब्द तसेच लिहिले नो अदर सिटी इन इंडिया. त्यानंतर या वाक्यातील टू बीचं रूप घेतलं इज. आता इथं विशेषण आहे आणि विशेषणाला इथं मोर आहे कारण ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहेत आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण विशेषणाच्या अगोदर ॲज वापरतो. म्हणजे विशेषणाच्या अगोदर ॲज, विशेषण ॲज, म्हणून ॲज फेमस ॲज घेतला आपण आणि तिथं करता घेतला पहिला ॲज फेमस ॲज मुंबई. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. द एलिफंट इज stronger than any other animal in the forest. The elephant is stronger than any other animal in the forest. हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे कारण इथं विशेषणाला यार आहे आणि त्याच्यानंतर द्यान. द एलिफंट इज स्ट्रॉंगर दॅन एनी अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. तर आता हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहेत आणि याची आपण पॉझिटिव्ह केली. हे पण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला करायची आहे पॉझिटिव्ह डिग्री पी डी करायचं आहे. मग द्यानंतर येणारा एनी ऑदर आहे म्हणून इथं काय करायचा नो ऑदर. एनी ऑदर असेल तर नो ऑदर. त्याच्यापुढे ॲनिमल इन द फॉरेस्ट. नो ऑदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. टू बीचं रूप घ्यायचं. फॉरेस्ट इज. आता इथं स्ट्रॉंगर आहे मग काय करायचं आपल्याला इथं पॉझिटिव्ह डिग्री घ्यायची आहेत म्हणून ॲज याचं मूळ रूप घ्यायचं ॲज स्ट्रॉंग ॲज द एलिफंट. फुल स्टॉप. नो अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट इज ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट. Sunil is taller than many other students in the class. Sunil is taller than many other students in the class. सुनील हा क्लासमधील इतर मुलांपेक्षा उंच आहे. आता मेनी ऑदर आहे इथं काय करायचं आपण मेनी ऑदर असेल तर नो ऑदर करायचं. नो ऑदर
मेनी ऑदरच्या पुढे नो अदर स्टुडंट्स इन द क्लास, नो अदर स्टुडंट इन द क्लास, कोणताही विद्यार्थी, नो अदर स्टुडंट्स इन द क्लास इज ॲज टॉल ॲज सुनील. म्हणजे क्लासमधील नो अदर स्टुडंट्स इन द क्लास इज ॲज टॉल ॲज सुनील. म्हणजेच काय केलं आपण तिथं मेनी ऑदर होता, नो ऑदर घेतला, नो अदर स्टुडंट्स इन द क्लास पुढील वाक्य तसंच घेतलं, टू बीचं रूप लिहिलं आणि इथं टॉलर होता तर इथं काय केलं त्याचं ॲज वापरला, त्याच्यानंतर मूळ विशेषण घेतलं ॲज टॉल ॲज आणि करता घेतला सुनील. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री करणे. आता द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर इन द वर्ल्ड. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे कारण याच्यामध्ये द आलेलं आहेत आणि विशेषणाला EST आहेत आणि वन ऑफ आहेत, ऑनर इन द वर्ल्ड. आता आपल्याला याची कंपॅरेटिव्ह म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहेत. तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना ध्यानात ठेवायचं की सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्ह डिग्री करताना. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर तुम्हाला एक्झाममध्ये दिलं तर तिथं चेंज डिग्री देता. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री करा, वाटलं तर तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री करा. दोन्हीपैकी कोणती एक करू शकतात. किंवा कधी कधी सांगितलं जातं की पॉझिटिव्ह करा किंवा कधी सांगितलं सुपरलेटिव्ह, पण बऱ्याच वेळा चेंज द डिग्री असं दिलं जातं. तर द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर इन द वर्ल्ड. म्हणजे नोबेल प्राइज हा जो सन्मानित हा जगातील सर्वात महान असा पुरस्कार आहेत. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे की कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं याचं की नोबेल प्राइजपेक्षा कोणताही मोठा सन्मान नाही. तर कंपॅरेटिव्ह करताना हे तसं घ्यायचं. द नोबेल प्राइज इज इथपर्यंत तसं घ्यायचं. आता इथं वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर इन द वर्ल्ड आहे. द नोबेल प्राइज इज. आता इथं आपल्याला काय करायचं आहे कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. मग इथं ग्रेटर लिहायचं TR. नोबेल प्राइज इज ग्रेटर, त्याच्यापुढे द्यानची रचना करायची ग्रेटर दॅन. नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन, इथं वन ऑफ आहे, इथं मोस्ट ऑदर घ्यायचं. दॅन नंतर काय करायचं मोस्ट ऑदर. द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन मोस्ट ऑदर ऑनर इन द वर्ल्ड. म्हणजे काय केलं आपण द नोबेल प्राइज इज. आता इथं वन ऑफ आहे. पहिले काय केलं आपण इथं ॲडजेक्टिव्ह शोधला आणि इथं कंपॅरेटिव्हचं रूप लिहिलं तिथं ग्रेटर. त्याच्यानंतर द्यांची रचना केली आणि एनी वन ऑफ आहे तर इथं काय घेतला मोस्ट ऑदर घेतला. पुढील शब्द तसं लिहिला मोस्ट ऑदर ऑनर इन द वर्ल्ड. आता आपल्याला याची पॉझिटिव्ह डिग्री करायची. तर आता पॉझिटिव्ह डिग्री करताना त्याच्या देन मोस्ट ऑदर ऑनर इन द वर्ल्ड. मोस्ट ऑदर आहे तर तिथं काय घ्यायचा नो ऑदर घ्यायचा. नो ऑदर, इथं मोस्ट ऑदर आहे इथं नो ऑदर घ्यायचा. नो ऑदर ऑनर इन द वर्ल्ड किंवा व्हेरी फ्यू. वन ऑफ असेल तर याच्यात मोस्ट ऑदर घ्यायचा आणि याच्यामध्ये व्हेरी फ्यू घ्यायचा. व्हेरी फ्यू ऑनर इन द वर्ल्ड, व्हेरी फ्यू ऑनर इन द वर्ल्ड इज. ॲजचा वापर करायचा. ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राइज. पहिला करता घ्यायचा द नोबेल प्राइज. ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राइज. म्हणजे काय केलं बघा. आता याच्या वाक्यातील कंपॅरेटिव्हच्या वाक्यातील द्यान नंतर येणारा इथं मोस्ट ऑदर आहे. मोस्ट ऑदर म्हणून इथं काय घेतला व्हेरी फ्यू घेतला. त्याच्यानंतरचं व्हेरी फ्यू ऑनर इन द वर्ल्ड इथं टू बीचं रूप घेतलं इज.
त्यानंतर इथं इथच्या नंतर विशेषण आहे, तर ते काय केलं आपण ॲज ग्रेट ॲज लिहिलं आणि त्याच्यानंतर दॅन आपण काढून टाकतो याच्यामध्ये ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राईज इन द वर्ल्ड, प्रथमचा करता द नोबेल प्राईज तो शब्द इथं लिहिला. दुसरं एक्झाम्पल बघू. स्टीफन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन द वर्ल्ड. स्टीफन हॉकिन्स हा सायंटिस्ट आहे आणि तो एक जगातील महान असा शास्त्रज्ञ आहेत. तर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहेत. तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपण पहिले वाक्याची सुरुवात तशीच करतो. हे सुपरलेटिव्हचं वाक्य असेल तर स्टीफन वॉज आता इथं वन ऑफ द आहे, डबल झाला वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन द वर्ल्ड. स्टीफन वॉज इथं आपल्याला सी डी करायची आहेत. ग्रेट आहे म्हणून इथे ग्रेटर आहे. स्टीफन वॉज ग्रेटर, त्याच्यानंतर त्यांची रचना स्टीफन वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर. स्टीफन वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सायंटिस्ट इन द वर्ल्ड. बघा इथं स्टीफन लिहिला, टू बी रूप तसंच लिहायचं. इथं वन ऑफ आहे, वन ऑफचा काय घेतला आपण मोस्ट ऑदर घेतला आणि ग्रेटचा ग्रेटर घेतला आणि त्याच्यानंतर दॅन लिहिला. ग्रेटर दॅन नंतर मोस्ट ऑदर सायंटिस्ट इन द वर्ल्ड. आता आपल्याला याच्यामध्ये पी डी करायचं आहे. तर पी डी करताना दॅनच्या नंतर येणारे शब्द म्हणजे कंपॅरेटिव्हच्या वाक्यातील दॅनंतर येणारे मोस्ट ऑदर आहे. मोस्ट ऑदर नंतर काय येतो, मोस्ट ऑदरच्या ऐवजी काय घ्यायचं इथं व्हेरी फ्यू घ्यायचा. व्हेरी फ्यूच्या पुढे काय व्हेरी फ्यू सायंटिस्ट इन द वर्ल्ड. व्हेरी फ्यू सायंटिस्ट इन द वर्ल्ड वॉज, टू बीच रूप वॉज आहे. आता आपल्याला पॉझिटिव्ह करायची म्हणजे ॲज ग्रेट ॲज स्टीफन. स्टीफन वॉज ग्रेटर दॅन मोस्ट ऑदर सायंटिस्ट इन द वर्ल्ड. तर त्याचं काय केलं आपण मोस्ट ऑदर आहे म्हणून तिथं काय घेतला व्हेरी फ्यू घेतला आणि त्याच्यानंतर टू बीचं रूप वॉज घेतलं आणि ग्रेटर आहे त्याचं काय केलं ॲज ग्रेट ॲज स्टीफन. म्हणजे जर सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ असेल तर कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये त्याचा मोस्ट ऑदर करायचा आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये त्याचा व्हेरी फ्यू करायचा आहे. म्हणजेच याच्यामध्ये सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ असेल तर मोस्ट ऑदर करायचा आणि इथं पॉझिटिव्हमध्ये व्हेरी फ्यू करायचा, हे ध्यानात ठेवायचं आहे. आपण डिग्री बघितली पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्री ॲज असेल तर पॉझिटिव्ह विशेषणाला ER आणि दॅन असेल तर कंपॅरेटिव्ह विशेषणाच्या अगोदर द आणि EST असेल तर सुपरलेटिव्ह. आता आपण पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह कशी करायची, कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह कशी करायची ते बघितलं आणि सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कशी करायची ते बघितलं. तर आता होमवर्कसाठी तुम्हाला हे 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य एक्झाममध्ये येतात. तिथं सूचना पण दिलेल्या आहेत. कधी कधी 4 ऑप्शन दिले जातात, तिथं ऑप्शन चेंज करायचे आहेत. तर सर्वांनी हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि नोटबुकमध्ये राईट करून मला सेंड करायचे आहे. ओके, बाय स्टुडंट.